तिलक लागल्याशिवाय मस्त मजा नाही हा इथे है ना। भाई फोटो निकालो यार। चाललो आहोत एंट्रीला। इथून इथून हे VIP पासच घेऊया ना आम्ही लोक VIP पास। त्याच्यासाठी आम्हाला असं काही नाही की काही जण बोलतील की कंटाळा करतात लाईनमध्ये। ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे पुढे ओंकारेश्वरला। आपला प्रवास अजून पुढचा आहे त्यामुळे जमणार नाही। बाईकवरतून आपण चाललो। VIP म्हणजे शीघ्र दर्शन बोलतात। इथे तिकीट आहे पर पर्सन काहीतरी 250 रुपये। आदित्य आमचा जबाबदारी घेतोय सर्वांची तिकीट काढायची। आय थिंक आदित्य आलाय वाटतं पास घेऊन। अरे बाबा पास दाखव कसं काय। तर अशा प्रकारे आपला पास आहे म्हणजे शीघ्र दर्शनाचा। आणि पास घेतलेला आहे ना आता आपण चाललो आहे। मागून लाईन दिसते 250 दर्शनासाठी लाईन आहे। तिथून आपल्याला जायचं। कुणाला आहे माझे ॲक्च्युली कुणालचा कॅमेरा सबमिट केला जप्त गेला पकडला त्याचा कॅमेरा। कोणतरी तुम्हाला दिसत असेल खाली नदी वगैरे मस्त आहे ना यार। ते दान पक्ष आहे पुढे असं पॉझिटिव्ह वाईब्स आले। थकवा होता तो सर्व निघून गेला यार इथे। जय महाकाल। मेजर प्रॉब्लेम झाला। आम्ही घाट उतरलो होतो आणि खाली थांबलो होतो वाट बघत सर्वांची। आभी साहिल आणि बबलूची। तर त्यामध्ये एक सीन झाला आभीची गाडी स्लिप झाली आणि आभी पडला। काय लागलं लागलंय पूर्ण। अरे अंकल लग गया क्या। हेलमेट पहनते हो ना। पहनो भाई सच बोल रहा हूँ मजाक मत करो। आप लोग कोई भी हेलमेट नहीं पहन रहा है यार। कितना गंदा है आपका लग रास्ते। हेलमेट पहनो सेफ्टी है जान से ज़्यादा कुछ नहीं है। गाड़ी को गाड़ी बन जाएगी बॉडी नहीं। तुला अरे यार तुला पण लागलं रे अबे भरपूर। तुला काय लागले का सर मुक्का मार वगैरे। मग तू गाडी नाही चालवत आहेस। मग कुणा नमस्कार मंडळी। तर आज 25 तारीख आज शनिवार आहे आणि आम्ही आज आहोत अजून उज्जैनमध्ये जाऊ। कारण ॲक्च्युली काल आम्हाला लेट झाला। रात्री आय गेस मला वाटतं आम्ही 9 सव्वा 9 पर्यंत पोहोचलो इथे आणि 9:30 वाजता दर्शनच बंद झालं। त्यामुळे दर्शनाची आमची हालत खराब झाली। मग रूम इथे हॉटेल रुद्राक्ष करून आहे गेस्ट हाऊस तिथे घेतला आहे रूम। आम्ही एक रूममध्ये 5 जण आहोत। एका रूमच्या यादीने मला वाटतं 1800 रुपये। सौरभ 1800 रुपये घेतले ना। 1800 रुपये दिया ना। 1800 रुपये पर रूम 5 जण 5 जण। गरम पाणी वगैरे व्यवस्थित आहे। AC रूम आहे मस्त। आणि मंदिरापासून हे मंदिर किती लांब आहे इथून 5 मिनिटं मंदिर आहे आपलं। त्यामुळे आम्हाला हे परवडलं। पण एक आहे की इतकी गर्दी आहे बापरे इतकी गर्दी आहे। लोक अक्षरशः म्हणजे इथे लोकांना मॅनर्स नाहीत बोलायचे। जेवणाचे जे हॉटेलवाला सुद्धा सर्वांना बोलायची अक्कल नाही। आणि माहिती नाही कसं वेगळा एक्सपिरियन्स आला आहे। कसा रे एक्सपिरियन्स आहे इथला लोकांचा बिहेवियर वगैरे कसं विचित्र वाटतं ना एकदम। आपला महाराष्ट्र खरं सांगतो खूप पटीने हे आहे। अतिथी देवो भव आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मतलब ना एकदम चांगल्या पद्धतीने फॉलो केलं जातं। हॉटेलवाल्यांना सुद्धा बोलायची पद्धत नाही ना। इथे रिक्षावाले तर एकदम विचित्रच आणि लोक तर अलगच लेवल आहेत। त्याच्यामुळे खूप मतलब ना वाईट एक्सपिरियन्स आम्ही फील केला आहे। आता निघालो आम्ही आणि आता वाजले आय थिंक मला वाटतं 8 वाजायला आले। आता चाललो आम्ही डायरेक्ट दर्शन केलं आणि VIP एंट्रीनेच आम्ही दर्शन घेणार आहे। कारण आता आम्हाला पुढे इथून आपल्याला निघायचं ओंकारेश्वरसाठी। तर आता डायरेक्ट मंदिराच्या तिकडे भेटूयात। आणि असं हे नाही आहे थकवा वगैरे नाही। थोडीशी झोप झाली म्हणजे असं बोलतो ना 4-5 तास झाले पण जरा बरं वाटलं। कारण
रात्री आम्ही गुरुवारी रात्री निघालेलो, डायरेक्ट संध्याकाळपर्यंत 9:15 वाजेपर्यंत आम्ही गाडी चालवत होतो. त्यामुळे परीक्षा भरपूर घेतली महाकालने आणि आज आपल्याला दर्शन होणार, त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय. तर जय महाकाल. आम्ही आता मंदिराच्या इथे पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता मागे मंदिर आहे, इथून आतमध्ये. आम्हाला माहीत नाही का मोबाईल वगैरे अलाउड आहे की वगैरे नाही तिथे कसं काय. आता इथे गण्याचं दिसतंय, गण्या तिलक लावतोय. गण्याचा एकदम मस्त तिलक वगैरे लावलाय महाकालचा. याला कसं वाटतंय? छान वाटतंय रे. जय काल लगा दीजिए, मुझे लगा दीजिए. जय श्री महाकाल. जय महाकाल. जय श्री महाकाल. बाबा महाकाल की. बाबा महाकाल की जय. तिलक लागल्याशिवाय मस्त मजा नाही हा इथे, है ना. भाई फोटो निकालो यार. जय दरबार की जय. जय दरबार की जय. जय महाकाल. जय महाकाल. तर अशा प्रकारे आपलं महाकालचं बनवलंय. माहित नाही मला उलटं दिसतंय, उलटं दिसत असेल काय याच्यामध्ये, असं याच्यामध्ये छान वाटतं ना. जय महाकाल. तर हे मंदिर आहे इथून आणि इथून एंट्री पॉइंट आहे. काय कोणाकडनं लावलं त्यांना. हा तेच तेच पूर्ण परिसर आहे, सर्व हॉटेल्स वगैरे जास्त आहे इथे. दाखव तुम्हाला कधी इथे आल्यावर मला कधी असं यांच्याकडून टिके लावून टिके लावतात, यांच्याकडून तुम्ही येऊन टिके लावून घेऊ. त्यांना पैसे वगैरे देतो आणि पुढे जातो आम्ही लोक. आपण चाललो आहोत एंट्रीला. इथून इथून हे VIP पासच घेऊया ना आम्ही लोक. VIP त्याच्यासाठी आम्हाला असं काही नाही की काही जण बोलतील की कंटाळा करतात लाईनमध्ये. ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे पुढे ओंकारेश्वरला. आपला प्रवास अजून पुढचा आहे, त्यामुळे जमणार नाही. बाईकवरतून आपण चाललो. आदित्य पब्लिक जय महाकाल. जय महाकाल. शिर्डीवाली ना. पुढे लाईन बघूया, लाईनीचं कसं वगैरे काय ते. VIP पार्ट म्हणजे शीघ्र दर्शन बोलतात. इथे तिकीट आहे पर पर्सन काहीतरी 250 रुपये. आदित्य आमचा जबाबदारी घेतोय सर्वांची तिकीट काढायची आणि बाजूला साहिल सर आहेत. आमचा लीड पण तोच करणार आहे आणि इथे पण लीड आदित्यच करतोय. लीड पण गर्दी बघता, गर्दी बघा. गर्दी तर भरपूर आहे. तर लोक भरपूर जण आले दर्शन घेण्यासाठी. कुणाल भाई क्या बोल रहे कुणाल सर? कैसा लग रहा भाई? अच्छा दिख रहा है, मस्त दिख रहा है. तू ही छार है पूरा, तू ही छार है. जब आँखों में बस मांगता है तू ही तू. साहिल सर आपले नॉमिनल वाले, ज्यांच्या गाडीतून कटकट कटकट आवाज येतो ना, ते आपले साहिल सर होते. त्यांची गाडी आता द्यायची आपल्याला. त्याचं एक वेगळं अजून टेन्शन आहे. सर्व्हिस सेंटर वाले पण आहेत ना, आणि सर्व्हिस सेंटर वाले बजाज साकीला काय बोललोय पण सर्व्हिस सेंटर मध्ये आहे म्हणून माझ्या गाडीचं काम होतं ना. तर कोण हे बरोबर बोला. तुम्ही पण फेस करा ना भाई. आणि आम्हाला फेस करा. तोंड बंद केलेली कारण शिवाय देणार त्याला एक्स्ट्रा चार्जेस आहे, त्यामुळे सर्व शांत आहे. त्याच्यामुळे सर्व शांत आहेत. आधीचं काहीतरी वेगळंच चाललंय. आय थिंक आदित्य आलाय वाटतं पास घेऊन. अरे बाबा पास दाखव कसं काय. तर अशा प्रकारे आपला पास आहे म्हणजे शीघ्र दर्शनाचा. आणि पास घेतलेला आहे ना. आता आपण चाललो आहे, मागून लाईन दिसते, 250 दर्शनासाठी लाईन आहे. तिथून आपल्याला जायचं आहे. त्याने आपलं इथे चांगली लीड केलेली आहे. पैसे सुद्धा त्यानेच दिले, नंतर आम्हाला द्यायचे. आणि शुभमचा बघत होता, शुभम एकदम शांत आहे. टिक्का लावला त्यामुळे शांत आहे तोंड एकदम. कारण की शुभमचं तोंड दुसरीकडून उघडलेलं आहे. शुभमचं तोंड जरा उघडलेलं आहे. चला असा पास घेतलाय आणि आता आपण पैसे भेटताय डिजिटल. अभ्या दर्शन घ्यायला जायचं ना. दर्शन आता डायरेक्ट ते तुम्हाला शीघ्र दर्शनाची इथून आपल्याला एंट्री आहे. चप्पल आहे की मला वाटतं इथे काढायची आहे ना. चप्पल तिकडे काढायची आहे. हे माझ्यासारखा दिसला, माझ्यासारखा शर्ट सिक्स ते तिकडे. चप्पल कुठे काढायची आहे? चप्पल तिला स्टँड आहे, स्टँड मध्ये काढूया ना.
पण ही लोक बोलतात इथेच काढूया जवळपास काढतोय. आता काय माहिती नाही, चोरी बिरी नाही होत ना भाई. मी काय बोल रे, चप्पल गेली तर गेली आता. नाही रे भाई, काय चांगल्या चप्पल आहेत रे. ठीक आहे, चप्पल काढतो आम्ही लोक. राडाची चप्पल घातली आहे भाई. मला हसू नका भाई. हा व्हिडिओ मी कट करेन मध्ये. प्राडा बिरडा आम्ही कोण घालत, आम्ही प्रमोशन करत नाही. हे काय करत ते चालू. ठीक आहे, आतमध्ये एंट्री आहे दर्शनाची. 6 वाजताच करतो. हा सर्कल फोन केला आपने. हे एक्झिट मधून पण इथूनच आहे का? आभार आहे. आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. तिथे अलाउड नाही केलं, फोन अलाउड नाही बोलले. तर आम्ही आता आतमध्ये एंट्री दिसत असेल. सौरभ वगैरे कुठे गेले? पुढे आहेत सर्व. चल आपण जाऊया ना पुढे. चल एक मिनिट. काय एक लोक आहेत ना भाई. हा कुठून येतात. आता लाईन कळली पाहिजे यांना कुठून आहे काय आहे. नुसते हॅलो महाकाल, जय महाकाल. सर्व टी शर्ट घातले आम्ही लोकांनी, जरा सेम दिसतात. ती करतात ना साली लोक. मागे आपला निकुंज सर आहेत, कॅमेरामॅन आहेत आपले. ते झाली तिथे पास चेक केला, त्या लोकांनी स्कॅन वगैरे केला. बोले ना सबके साथ जय महाकाल. हे असं काहीतरी सिमिलर आहे. खाली जायचं. कुणाला आहे माझे ऍक्च्युली कुणालचा कॅमेरा सबमिट केला, जप्त गेला, पकडला त्याचा कॅमेरा. कोणतरी तुम्हाला दिसत असेल खाली नदी वगैरे. मस्त आहे ना यार. ते दान पक्ष आहे पुढे. असं पॉझिटिव्ह वाईब्स झाले. थकवा होता तो सर्व निघून गेला यार इथे. जय महाकाल. दर्शन झालंय आमच्या लोकांचं. दर्शन म्हणजे 250 रुपये आम्ही दिले, त्याचा प्रश्न नाहीये. लोक वात्रट आहेत. असं म्हणजे लिटरली दर्शन करायला 5 मिनिटं पण नाही. म्हणजे खूप खंत वाटते. 17 तासाचा ट्रॅव्हल करून 17-15 तास आम्ही बाईक चालवतोय आणि त्यांनी लिटरली असं ओढलं प्रत्येकाला, पोरांना बिरांना ओढ. म्हणजे जसं आपल्या लालबागमध्ये कसा सीन असतो तसंच झालं. ठीक आहे, जे काय झालं आमचं कर्म असेल. मे बी आम्हाला तसं नसेल मिळालं दर्शन. पण खूप असं माझ्याकडूनच नाही, मी भरपूर टुरिस्ट आपल्या महाराष्ट्रामधून आले, त्यांना सर्वांना विचारलं की कसा एक्सपिरियन्स आहे. ते सर्व म्हणजे मध्य प्रदेशवाल्यांना सर्वांना नावं ठेवतात. ॲक्च्युली म्हणजे बोलायची सेन्स नाही त्या लोकांना. बोलायची सेन्स नाही आहे. हॉटेलवाला, रेस्टॉरंट, तुम्ही कुठेही जा, सर्व ॲरोगेंट आहेत. कोण असं कॉपरेटिव्ह नाही. हा तुला काय वाटतंय? बरोबर आहे ना? बरोबर ना? आतमध्ये काय सीन झाला होता? इमॅजिन नव्हतं केलेलं की असं आम्हाला असं फेस झालं. सौरभ, आतमधला एक्सपिरियन्स कसा होता तुझा? आतमधला एकदम छान होता. म्हणजे लालबागपेक्षा पण वर्ष बेकार होतं ना. लालबागच्या लिटरली भांडणं करणार होतं, पण आम्ही ठरवलेलं आम्ही शिव्या देणार नाहीये. पण ठीक आहे, झालं दर्शन. जे काय 5 मिनिटं 2 मिनिटं जे डोळे भरून बघितलं, पॉझिटिव्ह वाईब झाली, थोडं जरा एनर्जी झाली. पण माणसं बेकार, त्यामुळे उज्जैन खास करून तुम्ही लोक ग्रुपने या. आता दोघे जण भेटले. 2 जणांना रिक्षावाल्यांनी इतकं फिरवलं, रात्रीचं धुळ्यावरून आले ती लोक. खूप फिरवलं. 2000 रुपये त्याच्याकडून घेतले. 3 किलोमीटर बिचारे काय बरे, पण दोघेच आहे. काय करा म्हणून येताना तर ग्रुपने या. फॅमिली बरोबर तर पूर्ण मोठे झाले असे दोघे कधीच येऊ नका. आय नेव्हर रिकमेंडेड टू. व्हिडिओ थोडाफार बघा, तुम्हाला माहिती मिळेल वगैरे तसं. तर बाकी काळजी घ्या. आता आम्ही आता इथून पुढे थोडा नाश्ता करू, रायडिंग गिअर्स वगैरे घालू, हॉटेल चेकआउट करू आणि ओंकारेश्वरच्या इथे निघूया. आता आपण काळभैरवनाला जायचं ना ऍक्च्युली.
इथून आता नाही आता मी काय करू आता सर्व करू सर्व्हिस गाडी दुरुस्त करायला जाणार. पहिला साहिलच्या गाडीचं काम करायचं. साहिलची गाडीचं झालं की तिथून मग आम्ही काळभैरवनाथला जातो. ठीक आहे, तर मी टाकत जाईन व्हिडिओचे अपडेट्स आणि बाकी काय बोलू शकत नाही. सांगत जाईन काय जसं मला जमेल तसं बोललं. आता मला जरा थोडं माइंड हे झालं कारण ते लोक त्यांची जी ट्रीटमेंट होती भक्तांबद्दलची ती मला असं वाटलं नव्हतं की असं होईल इथे, पण ती आम्ही फेस केली आणि मी त्याचा काय बोला निषेध करतो, निषेध, जाहीर निषेध. तर व्हिडिओमध्ये बनून राहा. मी असे एपिसोडमध्ये व्हिडिओ टाकणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड जे काही बनतील तसे. टाटा. उज्जैनमध्ये दर्शन झालं. दर्शन असं म्हणजे मनासारखं मी म्हणालो माझ्या व्हिडिओमध्ये मागच्या की तसं दर्शन पाहिजे तसं झालं नाही. धक्काबुक्की करण्यात आली आणि ते कुठेतरी वाईट वाटलं त्या गोष्टीचं. मुद्दामून जाणून बुजून केलं आहे. असं आपला महाराष्ट्र असतं तर दाखवलं असतं. सध्या आपण दुसऱ्या स्टेटमध्ये त्यामुळे राग, शिव्या, शाप देणं आणि मंदिराच्या गाभाऱ्यात हे करणं आ जाओ आगे जाओ. इथून गाडी चालवणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. ना कोणाचं हेल्मेट आहे ना कोणाला बेसिक्स रूल्स आणि बेसिक सेन्स नाही इथे लोकांना. आणि हॉर्न तर असे मारतात आहेत ना बाप रे. माझा डेली ऑब्झर्वेशनचा व्लॉग इथे एवढा मस्त बनेल ना, जबरदस्त बनेल, जबरदस्त. ॲक्च्युली मी हॉटेलपासूनच चालू करणार होतो व्लॉग. माझा सीन झाला तिथे हॉटेलच्या इथे पार्किंगचा एवढा शॉर्ट होता. तर मला करायला नाही आला तिथून व्लॉग, म्हणून म्हटलं आत्ता करूया. तर मित्रांनो सीन झाला असा आहे की आम्हाला काळभैरवनाथला आम्ही गेलो. इतकी गर्दी होती की 4-5 तास आम्हाला तिथे लागेल. आणि प्रॉपर मॅनेजमेंट नाही आहे, काही नाही. लेडीज वगैरे सर्व एकाच लाईनमध्ये होते आणि आम्हीच नाही, भरपूर जणांनी तिथून लाईनमधून लोक रिटर्न निघाले. म्हणजे आम्ही अर्ध्यात गेलो, अर्ध्यात पण नसेल मला वाटतं, आम्ही 5% गेलो. आणि ॲक्च्युली आमच्यासाठी ते नाही तिथून जाणं तेच गरजेचं होतं. तर मग आम्ही तो प्लॅन स्किप केला आणि आता आम्ही निघालो आहे ओंकारेश्वरला. ॲक्च्युली कसं आहे, माझे अर्धे मित्र आहेत सर्व, त्यांना जॉबला जायचं सोमवारी. आणि जर आम्ही तिथे जर टाईमपास केला तर आमचा पुढचा ओंकारेश्वरचा प्लॅन कॅन्सल होईल. त्याच्या काय कोणाची नरटी लावू नकोस. त्याची गाडी बंद झाली बोलतो, बंद झालेली. अच्छा पंक्चर ना, ते माहिती आहे मला. ॲक्च्युली तो बोलतोय शुभम की सर्वांच्या गाडीचे प्रॉब्लेम झाले. साहिलच्या गाडीचं ॲक्च्युली इंजिन सीज होईल सांगितलं, त्याला 70 आणि 80ची स्पीड मेंटेन करायला सांगितले. तरी तर गाडं तर शुभम काय करू बोलला की ट्रान्सपोर्ट करणार गाडी. लेट्स सी आता कसं काय ते. आणि दुसरं म्हणायला म्हटलं माझ्या गाडीचा टॉपरॅक तुटला. ॲक्च्युली मी व्हिडिओ बनायला पाहिजे होती पण मी बनवली नाही, जाऊ द्या. आता जे काय ते मुंबईलाच करेन मी. सौरवची गाडी पडली आणि त्याच्या गाडीचा चेसीमधून आवाज येतो आहे. आधी त्याच्या चेसीमधून आपल्या एक्सपल्सच्या चेसीमधून आवाज येतो आहे. मग तो आता घाबरून आहे थोडा. तर शुभम बोलतो आता सर्वांच्या गाडीचं झालं, त्या दोघांच्या गाडीचे प्रॉब्लेम आहेत. एवढं घबरा नरटी नको लावून बोललो. असं चाललं आहे. आता ओंकारेश्वरला दर्शन कसं होईल त्याच्यावरती आता डिपेंड आहे. त्या ओंकारेश्वरचं दर्शन तर घेणार आहे, तिथं घ्यायचंच आहे. इथून आहे ओंकारेश्वर किती किलोमीटर दाखवत आहे, एक बरोबर 150 किलोमीटर.
लहान पोरं काय खुश होतात रे, हात दाखवला तरी. वा काय रोड आहे, 1 2 3 मध्ये असा रोड पाहिजे यार चालवायला गाडी. काय बोललो, असा रोड पाहिजे झाला तर मजा आली असती. ॲक्च्युली आपण इथून कुठून आपण येत होतो, इंदोरवरून उज्जैनला येत होतो रात्री. बाप रे इतका खराब रस्ता आहे, खूप खराब रस्ता, लय बेकार रस्ता, हालत खराब झाली. ॲक्च्युली तो माझ्या मागच्या टायरचा काय प्रॉब्लेम आहे काय रे? हा काय आलं? हा मग थांबू काय मी? ठीक आहे, ओके ओके चालेल. ये वन वे होता, एवढा खराब रस्ता होता बाप रे. आणि समोरून जे लोक येतात आहे एवढ्या रात्रीच्या वेळा डायरेक्ट सर्वे बोलतात ना, अप्पर देऊन येत होते, अप्पर. वाट लागली वाट. असं मजा येते, मजा. काय आलं? थांबूया थांबूया. हा बोल ना. काय बाईक काय आली? पडला? कुठं पडला? अरे तू कर ना बोललो फोन. आम्ही घाट उतरला अभ्या, थांब. मी घाट उतरलोय. अरे आम्ही घाट उतरलाय, थांब जरा. बाबूला तू आता बाबूलाच फोन करायचा ना डायरेक्ट. पडला तो आव्या. आम्ही काटामध्ये कुठेतरी स्लिप झाली गाडी. मेजर प्रॉब्लेम झाला. आम्ही घाट उतरलो होतो आणि खाली थांबलो होतो वाट बघत सर्वांची, आबी, साहिल आणि बबलूची. तर त्यामध्ये एक सीन झाला, आबीची गाडी स्लिप झाली आणि आबी पडला. तर आता आम्ही पुन्हा त्याच्याकडेच चाललो आहे घाट चढून परत. होप सो त्याला काय लागलं नसावं. काय बोलला नाही फोनवरती, तो थांबलाय तिथे.
सुखरूप असावा, त्याला गाडीला लागू दे, त्याला नाही लागलं म्हणजे बरं. बोलला ना जास्त काय तो फोनवरती, फक्त बोलला मला गाडी चालवायला जमणार नाही. अच्छा इथेच आहे. काय आलं त्याला? झालं नाही ना काय? काय झालं? काय बोलतो? कसं पडला? बघूया जरा आब्याला. आब्या काय आलं? आब्या लागलंय पूर्ण? अरे अंकल लग गया क्या? हेलमेट पहनते हो ना? पहनो भाई, सच बोल रहा हूँ, मजाक मत करो. आप लोग कोई भी हेलमेट नहीं पहन रहा यार, कितना गंदा है आपका लग रास्ते. हेलमेट पहनो, सेफ्टी है, जान से ज़्यादा कुछ नहीं है. गाड़ी को गाड़ी बन जाएगी, बॉडी नहीं. तुला अरे यार तुला पण लागलं रे अबे भरपूर. तुला काय लागले का सर मुक्कामार वगैरे? मग तू गाडी नाही चालवत आहेस? मग कुणाला चालू दे मग. हां तू बबलूवर बसतो की त्याच्यावर बसतोय? हां मग आता जायचं आहे ना पुढे. चला मग निघूया ना. पाणी घे, ते पाण्याची बॉटल घे. साधं पाणी आहे का बघ. बरोबर आहेस ना? बाकी भरपूर हे पण झालं रे. गाडी कुठे? गाडीला काय आलं काय? लाईट फक्त हे झाली. गाडीला काय आलं? थांब. तो नॉर्मल पडला रे, एवढा काय खतरनाक नाही पडला. अरे फक्त ते तुटलं नाहीये, फक्त ते स्क्रू पडला. हा काय बघा. अरे जोरात पडला मग. हा हे बघ ना. मस्त चढवली तू चढवतो बघायला थांबलेलो साईड लावून. जोरात पडला रे. इथे सर्व त्या गाडीला लागलंय. असू दे पण त्याला तो आहे ना नीट, तो सुखरूप असू दे. जीवन हा जान बड़ी चीज़ है भाई. बाइक क्या बन जाएगी, जान नहीं बन जाएगी. काय कोणाच्या? अबे बरोबर आहे ना? हा असू दे. तू मला वाटतं ब्रेक पुढचा मारला असशील थोडा कंट्रोल करताना गाडी. अरे मी एकदम किती स्लो स्पीड मध्ये होतो. तरी पण नाही ब्रेक मला पडायला काय गाडीला किती वेळ लागतोय? हा तिथे पडला. हा तिथे पुढे. बात ही कर रहे थे, बोला कि और 4 लोग गिरे इससे पहला, और देखा सामने एक और गिर गया. हाँ जस्ट सामने गिरा. रस्तेच बरोबर नाहीत. हा पाऊस पडवता ना. ठीक आहे चल तू बस मागे, कुणाला चालवेल गाडी. हा माझ्या गाडीचं दिसतंय टॉप रॅक तुटलं. स्टॉक सुयश बरोबर बोलला होता यार. आणि ते लावले आपल्या सौरभच्या गाडीवरती. कसं तुटलं आता लक्ष गेलं? सर्वांच्या गाडीला काय ना काहीतरी झालंच आहे यार. शीतपच्या गाडीचं बघा, शीतपची पण गाडी पडली. शीतपची गाडी पडली, सौरभची गाडी पडली. कुठे रिटर्न? जाऊन पॉईंट काय आता मला ते सांग. तू काय बोलतो मग? जाऊन काय करायला हॉटेल घ्यावं लागणार झोपायला. थांब सरांना विचारूया. सरांना विचारूया चल. पॉईंट नाही काय जाऊन? हा पॉईंट नाही का? जर मन नाही तर नका जाऊया मग. हा मत तर नाही, पॉईंट पण नाही, टाईम मॅनेज होणारच नाही. मग विचार त्याला विचार बघ काय बोलताय बबलू. ही लोक बोलतात मुंबईला जाऊया बोलतात काय नको बोलतात. हे होतंय पूर्ण सर्व काही ना काहीतरी होतच राहतंय बोलतो. हा ए अरे काय नाही हाच रस्ता आहे मुंबईला पण जायचा. ही लोक बोलतात आता काही ना काहीतरी होतच राहतंय बोलतं रे. सर्वांचं बोला आता आपलं तुझंच काहीतरी राहिलं बोल. उगाच नको असे बोलतात तुझी गाडी राहिली असं सर सरांचं म्हणा. उगाच सर्वांच्या गाडीवरती आलंय गाण्या.
मनाचे विचार आहे ते. अरे मनाचे विचार आहे, पण काही गोष्टी पण असतात ना विधी लिखित. तू सांगशील ते करूया. मला नाही, तुम्ही लोक बोला. काय होतंय म्हणून नाही बोलत आहे. मी बोलतो आता पोहोचणार आपण किती वाजता? 8 लेट वाजता. होणार. हां, बरोबर 8 वाजता पोहोचणार. रूम नाही भेटणार. रूम नाही भेटली, आंघोळ नाही करू शकत, मंदिरात नाही जाऊ नाही करू शकत. शकत. नर्मदा नदी आरती काय नाही भेटणार. तिकडे जाऊन झोपायला लागणार, खर्च होणार आणि घरी जावं लागणार. बस. तेच होणार आहे. आणि आपला प्लॅन होता 9 वाजता निघायचा. आणि असं पण अंधारात जाऊन काय बघणार आहे नुसतं. काय दर्शन पण नाही होणार. मी सांगतो तुम्हाला. 8 मग काय बोलता तुम्ही लोक? जाऊया रिटर्न चला. निघूया. पहिला आपण काय मागेच दुसरं बसू. अजून कुठलं मंदिर नाही रस्त्यात लागेल असं छोटं मोठं माहिती आहे मला. मग एक सगळ्यांनी हे करा. कोणाबरोबर तरी तुम्ही सगळे याल. फॅमिली असेल, मित्र असतील. नाही तो पटेली सोडत होता ना. ओंकारेश्वर उज्जैनला तुम्ही येऊन जा. ओंकारेश्वर उधर है, पर जाने के बाद कभी जाएंगे, कभी दर्शन लेंगे, कभी रूम लेंगे. रात को निकलना है मुंबई. मुंबई. सर्वांचं असं चाललंय, बोलणं चाललंय की मुंबईला निघायचं, कारण ॲक्च्युली आरती वगैरे भेटणार नाही, अंधार होणार आहे बोलतात भरपूर. खूप प्रॉब्लेम होत्या. म्हणजे ते ना मन असं हे होतंय ना, खूप एकदम निगेटिव्हिटी होत्या. हां रे, मला पण निगेटिव्ह वाईब्सच येतात आहेत. बघ ना म्हणजे काटे आले आम्हाला. नाही जमत नाही. मला स्वतःलाच गाडी चालायला भीती घाबरून घाबरून चालवत आहे मी. आणि त्यात ह्याचं घाबरलं. मला जसं कळलं तर माझे तर हातपाय थरथरायला लागले. बघूया आता कसं काय ते. मी बघतो काय ते, मित्रांबरोबर डिस्कस करतो आधी लोक काय बोलतात कसं काय ते. कारण ग्रुप राईड आहे तर सर्व जाणार, तर सोबत जायचं, नाही जाणार तर हरकत नाही. ठीक आहे. हरकत नाही. भले ते थांबायचे वेळ. तर मंडळी, जसं मी दाखवलं, आवीचा हात आहे राईट साईडचा, एक्सिलेटर देतो तो, तिथे त्याच्या बोटाला खूप लागलं आहे आणि बोट असं वाकडं झालं आहे आणि हातामध्ये पूर्ण मुरगळ झाली त्याला तो नाही चालू शकत गाडी वगैरे. तर त्याची गाडी आता चालवते कुणाल, त्याचा राईट साईडचा मिररसुद्धा तुटला आहे. कुणालसुद्धा त्याची गाडी चालवते दिसतं ते बघा. कुणालने त्याची गाडी चालवली हवीची. आणि माहिती नाही, कालपासून असे खूपच विघ्न आले. जसं ज्या प्रकारे आम्ही महाराष्ट्रामधून आम्ही इंदोरचा बॉर्डर क्रॉस, म्हणजे महाराष्ट्र आणि इंदोरच्या बॉर्डरवरती होतो, तेव्हाच माझा टॉपरॅक तुटला. टॉपरॅक तुटल्यानंतर साहिलच्या गाडीमध्ये काम निघालं. साहिलच्या गाडीनंतर थोडं का होईना सौरवची गाडी पडली. सौरवच्या गाडीनंतर आम्हीच्याच गाडीमध्ये टायर मागचा वाकडा व्हायला लागला. म्हणजे आम्ही थांबत थांबत ट्रीप आमची एवढा टाईम गेला की आम्ही रात्री लेट पोहोचलो. थोडं कसं तरी सकाळी आज उज्जैनचं दर्शन झालं आमचं आणि आम्ही ओंकारेश्वरला निघालेलो सर्व काही नीट होऊन. पण आता हे असं झालं. तर आमच्या ग्रुपच्या सर्वांनी आम्ही एकमत सहमतीने आम्ही असं ठरवलं की आम्ही राईड इथेच कॅन्सल करून आम्ही बॅक टू मुंबई निघायचं. वाईट तर वाटतंय खूप, पण राईड आम्ही उज्जैनला परत येऊ. पण कसं आहे, उज्जैन आणि ओंकारेश्वर परत येऊ. सध्या मित्राची कंडिशन आणि मित्राची तब्येत जपणं हे खरं महत्त्वाचं आहे ॲज पर ह्युमॅनिटी. तर आम्ही आता पुन्हा निघालो मुंबईला घरी. सकाळचा टायमिंग दाखवतं 7:45. 7:45 म्हणजे 8, 7, 7:30, 8 असा टायमिंग दाखवतं आहे. आणि किलोमीटर आहे काहीतरी 600 किलोमीटर, 610 किलोमीटर. तर आता हेच सांगायचं होतं. तर असं झालं आणि खूप म्हणजे खूप निगेटिव्हिटी वाईब्स यायला लागल्यात आणि इच्छा नाही होत आहे की पुढे आपण कंटिन्यू करावी राईड. त्यापेक्षा मुंबईला गेलेलं बरं. मी माझ्या बायकोला सुद्धा फोन केला, तर ती पण सुद्धा तेच म्हणाली की नको करू कंटिन्यू राईड, तू मुंबईला ये. तिला पण असं कसं तरी वाटायला लागलं की नको, सर्व असं तुमचं मागे होतच राहिलं आहे, काही ना काहीतरी चाललंच राहिलं आहे, नको ये बोलते. त्यापेक्षा तू आपला नको जाऊ, आपण पन्नाकडे जरी जाऊया, तू मुंबईला ये. आता निघालो आहे असंच मुंबईला आहे रस्त्याने, सरळ रस्ता आहे. काय माहिती साला काय नजर पनवती बोलू शकतो का, परमेश्वराच्याच मनात असेल की आम्ही नको यावं आणि रिटर्न जावं. म्हणजे काहीतरी आमच्याकडून चुका झाल्या असेल कोणाचे, त्याच्यामुळे शिक्षा आम्हाला देतोय देव. काही होऊ शकतं, तर्क तर सगळं लावू शकतो, काही ना काहीतरी लावू शकतो. हां ठीक आहे, ओंकारेश्वराचं दर्शन तर करायचं होतं, खूप बघायची इच्छा होती, नदी वगैरे आम्हाला सर्व एक्सप्लोर करायचं होतं. पण जान आहे तर जा आहे, बाकी काही नाही. आहे ना सौरभ? हां राईड काय पुन्हा होईल, आपण पुन्हा येऊ. हां तेच असं
सर्व साईडला ट्रक लावून ठेवलेले आहेत रे. हां तेच